त्यावेळेस त्यांचे शब्द होते कि यहाँ का माहौल इन्वेस्टमेंट जैसा नहीं है देवेंद्र जी। त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेलाय आणि महाराष्ट्राला 2 वर्षात आम्ही नंबर 1 वर आणू। महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावरच येईल। यातलं कुठली गोष्ट आमच्या काळात गेलेली नाही। याला जबाबदार जर कोणी असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आहे। हे त्यांचं पाप आहे। त्यांचं पाप आमच्या माथी मारू नका। नाणारचा म्हणजे त्याला रिफायनरी प्रकल्प आपण म्हणूया, तो रिफायनरी प्रकल्प आम्ही करणारच। आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो। सर्वात पहिल्यांदा केंद्र सरकारचे मी आभार मानतो की आजच केंद्र सरकारने महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे मंजूर केलं आहे आणि केंद्रीय मंत्र्यांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून यापुढे ते विकसित करतील। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की फ्युचर भविष्य हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे। सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे। त्यामुळे एक प्रकारे केंद्र सरकारने दिलेली ही भेटच आहे। यासोबत लवकरच मला अपेक्षा आहे की नवीन वर्षामध्ये महाराष्ट्राला केंद्र सरकार टेक्सटाईल पार्क देखील देणार आहे आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातनं एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे। याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेलं आहे आणि मी नुकतीच त्याची माहिती घेतली तर नवीन वर्षात त्या संदर्भात बजेटपर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा बजेटच्या आधी देखील ते घोषित होऊ शकतं। हे होत असताना एकीकडे महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येऊन 3च महिने झाले तरीही एक फेक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न होतोय की महाराष्ट्रातनं उद्योग चालले आहेत आणि या फेक नरेटिव्ह मध्ये काही राजकीय पक्ष त्यांची इकोसिस्टीम आणि दुर्दैवाने बोटावर मोजण्या इतके 4-5 HMV पत्रकार हे एकत्रितपणे HMVचा अर्थ विचारता तुम्ही तर हिज मास्टर्स व्हॉइस, त्यांचे मास्टर कोण आहे तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे हे काही HMV पत्रकार असे मिळून या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय। एक तर 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचार, गृहमंत्री जेलमध्ये, पोलीस आयुक्त जेलमध्ये, वसुली इतके भयानक कांड झाले की कोणीही महाराष्ट्रात यायला तयार नव्हतं, महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायला तयार नव्हतं आणि ही जी महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी आहे ती घडी जागेवर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आपण बघितलं असेल मागच्याच कॅबिनेट सब कमिटीमध्ये
महाराष्ट्रामध्ये 25,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना आम्ही मान्यता दिली आहे. दुर्दैवाने HMV कोणी ते ट्विट केलं नाही, पण आपल्यापैकी अनेकांनी ते दाखवलं आहे, सांगितलेलंही आहे. आणि आज पुन्हा एकदा 25,000 कोटी रुपयाचे प्रपोजल एका मीटिंगमध्ये आमच्या सरकारने मंजूर केले आहेत. ती महाराष्ट्रात आलेली गुंतवणूक आहे. आता याच वेळी माझा हा सवाल आहे, गुंतवणुकीचा बाप म्हणजे महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी. बाप याकरता म्हणतो की आजपर्यंत देशामध्ये जेवढी मोठी गुंतवणूक कधीच झाली नाही, एवढी सिंगल गुंतवणूक, आणि त्याही गुंतवणुकीमध्ये 75% हिस्सा केंद्र सरकारच्या कंपनींचा. इतकी सेफ गुंतवणूक 3 लाख कोटीपेक्षा जास्त, 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार, 5 लाखापर्यंत इतर रोजगार, अशी रिफायनरी ज्या लोकांच्या विरोधामुळे अद्याप होऊ शकलेली नाही, आणि आता ती पूर्ण त्या स्वरूपात होईल की नाही प्रयत्न आमचा आहे. रिफायनरी होणारच आहे, पण कदाचित ती महाराष्ट्रासोबत केरळला होऊ शकते काही भाग, अशा चर्चा चाललेल्या आहेत. अर्थात आम्ही तो प्रयत्न करूच की पूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे. आज माझा त्यांना सवाल आहे की तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर बोलण्याचा. आलेली गुंतवणूक सरकारची, ही तर MOUची गुंतवणूक येते नाही येत, 35% येते, पण जी आलेली गुंतवणूक आहे ती गुंतवणूक तुम्ही परत पाठवली आणि या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान केलं. ते लोक आज या ठिकाणी बोलतायत, याचं मला आश्चर्य वाटतं. आणि याचं अधिक आश्चर्य वाटतं की ही गुंतवणूक जात असताना कुठलेही HMV बोललेले नाहीत, साधा ट्विट देखील त्यांनी केलेला नाही. महाराष्ट्राप्रती आताची जी संवेदना दिसते ती त्यावेळेस नेमकी कुठे गहाण होती मला कल्पना नाही, पण मी काय त्यांना दोष देत नाही, ते काही माझ्या लेखी खूप महत्त्वाचे लोक नाहीत. आता आपण जो नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला त्याकडे येऊया. पहिलं फॉक्सकॉनच्या संदर्भात तसं यापूर्वी देखील मी सगळं सांगितलेलं आहे, पण हे बघा, आता तत्कालीन मंत्री म्हणतात सुभाष देसाई, फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. कोणाच्या काळात म्हटलंय? उद्धव ठाकरेजींच्याच काळात म्हटलंय. उद्धव ठाकरेजींच्या काळामध्ये मंत्री सुभाष देसाईंना जरी माहिती होतं की फॉक्सकॉन येत नाही आहे, हा प्रकल्प आता गेलेला आहे, तर ज्यावेळेस तो गेला त्यावेळेस असं का त्यांनी भूमिका घेतली, किंवा शिवसेनेने किंवा काँग्रेसने किंवा NCPने भूमिका का घेतली की या सरकारच्या काळात गेला? तुम्हाला तर माहिती होतं, हे तर या ठिकाणी तुम्ही स्टेटमेंट दिलेलं आहे. याचाच अर्थ पहिला फेक नरेटिव्ह हा फॉक्सकॉनचा तयार करण्यात आला की आमचं सरकार आलं आणि फॉक्सकॉन गेलं. खरं म्हणजे एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी त्यांचे स्टेटमेंट्स आहेत. ते सगळे स्टेटमेंट मी जमा केले आहेत तेव्हाच्या उद्योग मंत्र्यांचे. त्यानंतर टाटा एअरबस, हे बघा, हे कधीच आहे? 23 सितंबर 2021 गुजरात में, उत्तर प्रदेश में एयरबस का लगेगा प्लांट, 22,000 करोड़ की हो गई डील. कधीच आहे स्टे? 23 सप्टेंबर 2021. त्यानंतर ते एकाच पेपरचं नाही आहे, 14 फेब्रुवारी 2022 कोणाचं सरकार होतं?
उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, बिझनेस वर्ल्ड, एअरबस टाटा एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी लॅकलिन गुजरात. त्यानंतर हे याच्यामध्ये रेकॉर्ड दिले आहेत. द रेकॉर्ड रिव्ह्यूड बाय द संडे एक्सप्रेस शोज दॅट द टाटाज वी आर लुकिंग ॲट गुजरात ॲज अर्ली ॲज डिसेंबर 2021. हा त्यांचा रेकॉर्ड आहे. आणि या संदर्भात आम्ही विरोधी पक्षात गेलो म्हणजे आपलं राज्य विसरत नाही. मला ज्या क्षणी कळलं की गुजरातला जाण्याचा निर्णय हा टाटा एअरबस करताय, याचं कारण काय? 2016 साली ज्यावेळेस पहिल्यांदा टाटाचं आणि एअरबसचं बोलणं सुरू झालं, तेव्हा MOU झाला नव्हता. त्यावेळी मी टाटांकडे गेलो आणि तुम्ही नागपूरला प्रोजेक्ट आणा म्हणून सांगितलं. त्या दिवशीपासून 2019 पर्यंत मी त्यांचा फॉलोअप केला. त्यांची टीम मी नागपूरला नेऊन दाखवली. त्यावेळेस दोघेही कॉम्पिटिशनमध्ये होतो, गुजरात आणि महाराष्ट्र. त्यांच्या टीमला जागा दाखवली, त्यांना सांगितलं तुम्हाला काय गुजरात देईल त्यापेक्षा जास्त आम्ही द्यायला तयार आहोत. त्याच्यानंतर ज्यावेळी असं माझ्या लक्षात आलं की हे सरकार आल्यानंतर काही दिवसांनी डिसिजन बदलत आहे, 24 एप्रिल 2021ला या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत, मी नावं याकरता घेत नाही की त्यांना अडचणी होतात, या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत त्यांना मी माझ्या घरी बोलवलं सागरवर. विरोधी पक्षनेता होतो पण तरी बोलवलं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही गुजरातला जाताय असं मला समजलं, तुम्ही गुजरातला जाऊ नका. तुमच्या काय अडचणी असतील तर मी स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून नाही, मी एक इथला ज्येष्ठ नेता म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जायला तयार आहे आणि तुमच्या अडचणी सोडून द्यायला तयार आहे. त्यावेळेस त्यांचे शब्द होते कि यहाँ का माहौल इन्वेस्टमेंट जैसा नहीं है देवेंद्र जी. मी तरी त्यांना आग्रह केला, ते म्हणाले ठीक है विचार करके मैं बोर्ड से बात करूंगा. त्यानंतर मी MIDCचे तत्कालीन CEO यांना तात्काळ निरोप दिला की तुम्ही तुमच्या चॅनलमधनं उद्योग मंत्री मुख्यमंत्र्यांना सांगा की हे चालले आहेत, 2021ची गोष्ट आहे, हे चालले आहेत, यांना थांबवलं पाहिजे. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही, एक साधं पत्रही गेलं नाही. हे जे आता ओरडतायत यांनी एक पत्र दाखवावं, एक पत्र, एकही पत्र गेलं नाही. त्यानंतर MOU झाला, तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला. त्यांचा शिफ्टिंगचा निर्णय झाला, तोही उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये झाला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असताना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेला. आणि मला तर कुठेतरी असं वाटतं की हा प्रोजेक्ट नागपूरला करायचा आम्ही प्रयत्न केला म्हणून बहुधा नंतरच्या सरकारने तो जाणीवपूर्वक त्याच्यावर कुठली ॲक्शन घेतलेली नाही, असा माझा तरी समज आहे. मी ही सगळी कॉन्ट्रोवर्सी सुरू झाल्यानंतर त्या कंपनीच्या प्रमुखांना फोन केला आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही क्लॅरिफाय का करत नाही? जर तुम्ही आधीच गेला आहात तर उगीच कॉन्ट्रोवर्सी का होऊ देतात? तुमचे नाव खराब होतं, महाराष्ट्राचं नाव खराब होतं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं कि देवेंद्र जी, मैंने स्वयं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को 1 साल पहले ये बताया था कि हमारा गुजरात फाइनल हो गया है. मी त्यांना म्हटलं मैं रेकॉर्डवर सांगा. ते म्हणाले हमको राजनीति में मत लाइए, ये हमारा काम भी नहीं है, हमको सारी पार्टियां शरीक है, लेकिन आपकी जानकारी के लिए बता रहा हूँ कि हम कोई चोरी छिपे गए नहीं है, ये मैंने इन्फॉर्म किया था, मैंने ये बताया था, असं क्लिअर कट त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे सरकारला हे नीट माहिती होतं 1 वर्षापूर्वीच की टाटा एअरबस ज्यांचा करार झाला आहे, MOU झाला आहे आणि ते गुजरातमध्ये जाणार आहेत, तरी देखील एक साधं पत्र सरकारने की हे तुम्ही महाराष्ट्रात आणा. आणि आता मात्र आकांड तांडव
आणि त्याच्यावर कहर म्हणजे तर सॅफ्रॉन. आता कहर असा आहे, कोणाच्या सुपीक डोक्यातनं हे निघाली मला समजलं नाही, पण इमॅन्युअल लेनायन यांचा ट्विट आहे. कधीचा ट्विट आहे? 2 मार्च 21चा. 2 मार्च 21ला कोण होतं मुख्यमंत्री? उद्धवजी होते. सरकार कोणाचं होतं? MBAचं. काय ट्विट आहे? ॲट सॅफ्रॉन्स ब्रँड न्यू फॅक्टरी इन हैदराबाद वेअर द फ्रेंच मेजर प्रोड्युसेस components for LEAP engines exported across the world and for M88 engine used in Rafale jets. आणि त्याच्यानंतर त्यांच्या MRO फॅसिलिटीचा ची ही बातमी. सगळ्या वेगवेगळ्या त्याच बातम्या आहेत. म्हणजे आता हे सॅफ्रॉन गेलं कधी? 2021 मध्ये गेलं. त्यांची फॅक्टरी तयार झाली आणि त्यांची फॅक्टरी तयार होऊन त्या फॅक्टरीचं उद्घाटन झालं आणि इथे मात्र फेक नरेटिव्ह चाललाय की आमच्या सरकारच्या काळात ते गेलं. खोटं सांगावं तरी त्याला काहीतरी लिमिट ठेवावी, काहीतरी त्याला कुठली तरी लिमिट असली पाहिजे. उलट आता याचंही सांगतो इतिहास. 2019च्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मी स्वतः या कंपनीशी बोललो होतो की तुम्ही MRO नागपुरात आणा. त्यांच्या शिष्टमंडळाला देखील बोलवलं होतं. MADCC त्यांची मीटिंग देखील केली होती. आणि आमचं सरकार गेल्यानंतर पूर्ण 1 वर्ष सरकारने यांच्याशी संपर्कही केला नाही, साधं पत्र देखील लिहिलं नाही. त्यानंतर त्यांनी 2021 मध्ये हा निर्णय केला आहे की आता आपल्याला हैदराबादला जायचं आणि ते हैदराबादला गेले आहेत. आणि काल परवा बातमी सोडली जाते की टाटा सॅफ्रॉन देखील निघून गेलं. सॅफ्रॉन देखील निघून गेला. त्यामुळे फेक नरेटिव्ह तयार करण्याचं हे काम चाललेलं आहे. महाराष्ट्रात जे येत आहे त्याला विरोध चालू आहे. ज्यांनी गुंतवणुकीचं अप्रुव्हल घेतलं आहे त्यांच्याबद्दल बोलणं चाललं नाही आहे. आणि जे मागच्या सरकारच्या काळात किंवा मागच्या सरकारमुळे गेले त्यांचं खापर आमच्या माथी मारलं जात आहे. आता त्यात अजून एक म्हणजे मला तर कधी कधी मजाही वाटते की गुंतवणूक, रोजगार वगैरे सगळे सांगून मोकळे होतात. मेडिकल डिव्हाइस पार्क आणि बल्क ड्रग पार्क. माझं मागच्या सरकारला आव्हान आहे की मेडिकल डिव्हाइस पार्क किंवा बल्क ड्रग पार्क महाराष्ट्राला देतो अशा प्रकारचं कुठलंही अनाउन्समेंट, पत्रव्यवहार सोडून द्या, अनाउन्समेंट केंद्र सरकारचं दाखवा. एक अनाउन्समेंट दाखवा की केंद्र सरकारने सांगितलं आहे की महाराष्ट्राला बल्क ड्रग पार्क देतो किंवा महाराष्ट्राला मेडिकल डिव्हाइस पार्क देतो. असं कुठलंच नाही आहे. उलट तुम्ही तर 2.5 वर्ष सकाळी उठलं तर मोदीजींना शिव्या, दुपारी जेवताना मोदीजींना शिव्या, रात्री झोपताना केंद्र सरकारला शिव्या, यातच 2.5 वर्ष घालवले. केंद्र सरकारचं असं कुठलंही जर अनाउन्समेंटच नव्हतं तर मेडिकल डिव्हाइस पार्क गेलं असं कसं म्हणता येईल? उद्या अमेरिकेत एखादी गुंतवणूक झाली तरी मी म्हणू शकतो हे तर आमच्याचकडे येणार होतं, अमेरिकेत कसं झालं असं म्हणण्यासारखं आहे. जी गुंतवणूक कधीच अनाऊन्स झालेली नाही, जसं इलेक्ट्रॉनिक क्लस्टर अनाऊन्स झालं, आता हे जर दुसरीकडे गेलं तर आपण म्हणू शकतो की गेलं. हे 2 क्लस्टर महाराष्ट्रात कधीच आले नव्हते, पण त्याही संदर्भात फेक नरेटिव्ह हा या ठिकाणी तयार करण्यात आला. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, महाराष्ट्राला 2 वर्षात आम्ही नंबर 1 वर आणू. महाराष्ट्र गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावरच येईल. जे बॉटलनेक्स आहेत ते आम्ही दूर करतो.
आणि हे जे काही वातावरण तयार केलं जात आहे या वातावरणामुळे येणारा उद्योजक महाराष्ट्रापासून दूर चाललेला आहे. मला असं वाटतंय की महाविकास आघाडीचं षडयंत्र तर नाही ना की महाराष्ट्रामध्ये येणारी गुंतवणूक आणि गुंतवणूकदार कन्फ्यूज झाले पाहिजे आणि महाराष्ट्र गुंतवणुकीपासून वंचित राहायला पाहिजे. आणि म्हणून आज पुराव्यासहित मी हे क्लॅरिफाय करतोय, यातलं कुठलीही गोष्ट आमच्या काळात गेलेली नाही. याला जबाबदार जर कोणी असेल तर महाविकास आघाडीचं सरकार आहे. हे त्यांचं पाप आहे, त्यांचं पाप आमच्या माथी मारू नका. आणि मी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला आश्वस्त करू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्याकरता आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल. बघा असं होतं की एकेकाळी 3 किंवा 4 राज्य होते ज्या राज्यांमध्ये गुंतवणूक जायची. आज कॉम्पिटिटिव्ह आहोत आपण. आज 25 राज्य आहेत आणि त्यातले 10-12 राज्य तर टफ कॉम्पिटिशनमध्ये आहेत. त्यामुळे आता कॉम्प्लेसंट होऊन चालणार नाही. आता महाराष्ट्राला देखील सर्व प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करावी लागेल, सर्व प्रकारच्या सवलती द्याव्या लागतील आणि तेव्हाच आपल्याकडे चांगल्या इंडस्ट्रीज येतील. पण एक नॅचरल इकोसिस्टीम आपल्याकडे आहे आणि त्या नॅचरल इकोसिस्टीमचा नीट जर वापर केला तर आपण पुन्हा गुंतवणुकीत नंबर 1 वर येऊ. नाणारचा म्हणजे त्याला रिफायनरी प्रकल्प आपण म्हणूया, तो रिफायनरी प्रकल्प आम्ही करणारच. असं आहे आता ती नाणार आहे का म्हापसू आहे का कुठली जागा आहे, काही गावं वगळणार काही गावं घेणार, पण तो करणार. गुजरात फार कॉमन आहे, म्हणजे हा फक्त कोइन्सिडन्स समजायचा का? कारण सगळ्यात जास्त प्रोजेक्ट गुजरातकडे चालले. नाही, गुजरातचे दिसतात आपल्याला. आपल्या काही लोकांच्या गुजरातचा चष्मा लागला आहे त्याच्यामुळे गुजरातचे दिसतात. यूपीत प्रोजेक्ट झाले, तमिळनाडूला प्रोजेक्ट झाले, आता हा हैदराबादला गेला सॅफ्रॉनचा. गुजरात जास्त दिसतो, तो सोयीचा आहे बोलायला. नाणार जेव्हा कॅन्सल झाला तेव्हा आपणच मुख्यमंत्री होता आणि आपल्याकडूनच ती अनाउन्समेंट झाली. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की नाणार कॅन्सलेशनची आम्ही अनाउन्समेंट केली नाही. मी माझे त्या दिवशीची अनाउन्समेंट पहा, रिफायनरी महाराष्ट्रातच होईल, नाणारचा जो भाग आहे तो आम्ही त्यातनं काढतोय, ही अनाउन्समेंट होती. त्यामुळे आम्ही कॅन्सलेशन कधी अनाउन्स केलं नाही आणि आम्ही ते कॅन्सल होऊ देणार नाही. पासून ते अगदी कालपर्यंत म्हणजे इतकं नरेटिव्ह सेट होतं, तुमच्याकडे काय जे आहेत पुरावे आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण देखील खूप उशिरा तुम्ही माध्यमांसमोर आलात असं वाटतं. कारण नरेटिव्ह पसरवायला ते सक्सीड राहील असं वाटतं. खोटा नरेटिव्ह 3 दिवस चालतो, खरं नेहमीच चालतं. मी जरा 3 दिवस सूरजकुंडला होतो त्याच्यामुळे मला उशीर झाला. हे खरं आहे की 4 दिवसापूर्वीच ही व्हायला पाहिजे होती, पण मी ऑल इंडिया आपले जे होम मिनिस्टर्स कॉन्फरन्स होती सूरजकुंडला त्याकरता जो 3-3.5 दिवस तिकडे होतो. आणि आपल्या राज ठाकरे यांनी याबाबत म्हटलेलं आहे की इतर राज्यातही प्रकल्प मोठे प्रकल्प झाले पाहिजेत, परंतु महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर गेले नाही पाहिजेत. याबाबत पंतप्रधानांनी काळजी घेतली. पंतप्रधान सगळ्या राज्यांना सारखं ट्रीट करतात. अन्यथा आज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमध्ये केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा मोदीजी आल्यानंतर महाराष्ट्रात लागला आहे, सर्वाधिक. त्याच्यामुळे पण राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत आहे की इतर राज्यात होतात, आपल्या राज्यातला बाहेर जाऊ नये, ती आपली जबाबदारी, आपण ती पाळू. फॉक्सकॉन हे पुन्हा महाराष्ट्रात आणू याच्याकडे तुमचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न झालेले होते, पण ते कशासाठी झाले? नाही, मी करतोच. तुम्हाला मी सांगितलं ना, टाटाचा आणि एअरबसचा करारे व्हायच्या आधी 2016 साली मी गेलो टाटांकडे. आणि यापुढेही असं आहे की आपण कॉम्पिटिटिव्ह जगतात आहोत. कोणीतरी काहीतरी म्हणेल म्हणून मी सोडून देणार नाही. उद्या कुठल्याही राज्याकडे जाणारा कुठलाही प्रोजेक्ट असेल, मी शेवटपर्यंत हा प्रयत्न करेन की तो माझ्याकडे आला पाहिजे. नाही आला तर 2 दिवस टीका होईल, पण आपण जर प्रयत्न करणं सोडलं
तर आपल्याकडे कोणीच येणार नाही. त्यामुळे हा प्रयत्न मी शेवटपर्यंत करतच राहतो आणि माझी पहिल्यापासून सवय आहे. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये किती गुंतवणूक होते आता आपल्या केंद्राने? 2000 कोटीची गुंतवणूक आहे. आणि हा काय आहे, 2000 कोटीची गुंतवणूक असली तरी ही एक इकोसिस्टम तयार होणार आहे. त्याच्यानंतर जी खाजगी गुंतवणूक आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येईल, कारण इलेक्ट्रॉनिक्स हेच फ्युचर आहे ना. आणि आपला देश आज सगळ्या प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नंबर 1 आहे, पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वावलंबी होण्याकरता इलेक्ट्रॉनिक्स हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. रोजगार निर्मिती किती होईल त्याच्यातून? असं आहे की आत्ताची जी जी प्रायमरी गुंतवणूक आहे ती 5,000ची त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती आहे, पण जी इकोसिस्टम तयार होईल ती इकोसिस्टम त्याच्या 10 टाइम्स जास्त रोजगार निर्मिती करते. सुभाष The देसाई first आधी Foxconn, the first Foxconn MOU was signed when you were the chief minister, and it never came to Maharashtra. The second again has gone to Gujarat. The first one never happened at all. Will you blame Foxconn for what they did? Do you think that they played some kind of game? And why has this happened to us? असं आहे, फॉक्सकॉन ही काही सरकारी कंपनी नाही आहे. त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट असतात. त्यावेळी जिथे त्यांचे कमर्शियल इंटरेस्ट प्रोटेक्ट होतील त्या ठिकाणी ते जातात. हिंदी में संक्षेप में आप बता दीजिए. एक मिनिट. सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी वारंवार प्रेस घेतली, म्हणजे यापूर्वी हा? सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी बरोबर तुम्ही परदेशात जाता किंवा कुठेतरी बाहेर जाता त्यावेळेस इथे प्रेस घेतली आणि मुद्दे उपस्थित केले गेले की तुमच्याच कार्यकाळात म्हणजे बरोबर 2.5-3 महिन्याच्या कार्यकाळात दुर्लक्षित होतं आणि या गोष्टीकडे होतं. पण तुमच्या कार्यकाळापासून म्हणजे मुख्यमंत्री होतं तेव्हापासून सुभाष देसाई इंडस्ट्री मिनिस्ट्री जाईल. तर मग नेमकं कुठं चुकलं? पत्रव्यवहार जे दावे त्यांनी केले की आम्ही केले आहेत, पण तुम्ही सांगता की नाही केलेले आहात. त्यांनी दाखवले कुठे? एकतरी पत्र दाखवू शकले का ते? मी तर कागद घेऊन आलो ना. ते घेऊन आले का कागद? एकही कागद नाही आहे. आणि तुम्ही जे विदर्भाचं विचारलं ना ते कंपन्सेट करू, पण हे पुन्हा सांगतो, हे विदर्भाचं नुकसान जाणीवपूर्वक महाविकास आघाडी सरकारने. आणि मला तर आश्चर्य वाटतं, काही शेंबडीपुरं काल नागपूरमध्ये आंदोलन करत होते सॅफ्रॉन गेल्याच्या संदर्भात. त्यांच्या सरकारच्या काळात 1 वर्षापूर्वी गेलेल्या सॅफ्रॉनवर ते आत्ता आंदोलन करतायत. म्हणजे खोटेपणा किती करावा. पण काही हरकत नाही, याचं उत्तर कृतीत न देऊ, विकासात न देऊ. इन्व्हेस्टिगेशनचे ऑर्डर आपण दिलेले आहेत, नेमकं काय? ते अजून काही दिले नाही आहेत, पण आता बघूया त्याच्या संदर्भात. ऑर्डर नाही दिलं, पण अशी मागणी आली आमच्याकडे. मला असं वाटतं का की बीएमसी मध्ये गेले 2.5 वर्षामध्ये जे आरोप होत आहेत भ्रष्टाचाराचे त्याची चौकशी होणं गरजेचं आहे? नाही, मी स्वतःच हाऊसमध्ये अनाऊन्स केलं होतं की कॅगचं स्पेशल ऑडिट केलं जाईल. त्या संदर्भातला टर्म्स ऑफ रेफरन्स तयार होतोय आणि ते करणार आहोत आम्ही. रवी राणा तुमची भेट घेऊन गेले, माध्यमांशी बोलताना त्यांनी दीप जमाईदारी किंवा स्टेटमेंट असं सांगितलंय. नेमकी काय चर्चा झाली? असं आहे की पहिली गोष्ट मी ही सांगतो की बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचं आहे, तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं. आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले. त्याच्यामुळे बच्चू कडूंनी कोणाशी सौदा केला, काही उलटसुलट केलं, हे म्हणणंच चुकीचं आहे. बाकी इतरांचं मी म्हणत नाही, म्हणजे इतरांनी कोणी सौदा केला असं माझं म्हणणं नाही, पण माझ्या फोनवर गेलेले नाहीत. माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचा आरोप लावणं हे चुकीचंच होतं. आणि माझी ही पक्की इन्फॉर्मेशन आहे की ही जे लोक त्या ठिकाणी गेले गुवाहाटीला, पूर्णपणे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंवर विश्वास ठेवून ते सगळे लोक गेले. कारण त्यांना याची कल्पना होती की उद्या जर रिक्वायर्ड संख्या नसेल आपली तर आपलं पद देखील जाऊ शकतं. तरीही त्यांचा पूर्ण विश्वास शिंदे साहेबांवर होता, म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते. आणि म्हणून काल
मी स्वतः आणि माननीय मुख्यमंत्री आम्ही दोघांनी श्री बच्चू कडू यांना आणि श्री रवी राणा यांना दोघांनाही त्या ठिकाणी बोलवलं होतं. मी रवी राणांची आम्ही चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी हे मान्य केलं की मी हे रागारागात बोललो, मला असं बोलायचं नव्हतं, मला कोणाला दुखवायचं नव्हतं. पण माझ्या विरुद्ध रवी राणांनी स्टेटमेंट केलं, माझ्या विरुद्ध बच्चू कडूंनी स्टेटमेंट केलं म्हणून मी हे रागारागात केलं आहे. बच्चू कडूंना बोललो त्यावेळेस तेही म्हणाले की मी रागारागात काही स्टेटमेंट्स केले. दोघांनीही हे मान्य केलं की आम्ही रागारागात केलेले स्टेटमेंट योग्य नाहीत. आणि मला असं वाटतं की आता दोघांनी हे ठरवलं आहे की विकासाकरता काम करायचं आहे. अशा प्रकारच्या शाब्दिक एकमेकावर कोट्या करून दोघांचंही भलं नाही आहे, सरकारचंही नाही आहे आणि जनतेचंही नाही आहे. आणि त्या संदर्भात रवी राणांनी आपलं स्टेटमेंट चुकीचं आहे हे मान्यही केलं आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्याच्यामुळे हा विषय आता संपलेला आहे. नंतर बच्चू कडूंशी माझं बोलणं झालेलं आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता हा विषय संपलेला आहे. कोटींचा प्रकल्प आता घोषित केलेला आहे केंद्राकडून, जो सांगितली माहिती त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे की हरियाणा आणि आंध्र प्रदेशला 8,000 आणि 10,000 कोटींचे प्रकल्प केंद्राकडून घोषित केले जातात. आपल्याला सातत्याने दिली जाते महाराष्ट्राला. असं आहे, ते काही म्हणतात म्हणून उत्तर द्यायचे का? त्यांच्या जो काही पुरावे आहेत का? आता जिभेला हाड राहिलेलं नाही, मनात येईल ते बोलायचं, अशा प्रकारे ते बोलतात. बरं मला हे सांगा की त्यांचं कर्तृत्व काय आहे? 2.5 वर्ष चालवलं ना सरकार, एक कर्तृत्व दाखवा ना 2.5 वर्षातलं एक. मी पुन्हा एकदा सांगतो, या सगळ्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचा निर्णय केलेला आहे. सत्ता बदलल्यानंतर सत्ता गेल्याचं यांच्या मनावर इतका विपरीत परिणाम झाला आहे की आता महाराष्ट्राच्या हिताचाही विचार हे करू शकत नाहीत. त्यामुळे रोज फेक नरेटिव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम यांनी हाती घेतलं आहे. पण हे जेवढी बदनामी करतील तेवढं मी यांना एक्सपोज करीन. देखिए हाँ जी, हिंदी भी जरूरी है ना. कुठे गेले कागदा? देखिए काय गुजरातमध्ये जे डोलोरा सिटी आहे तिथे ज्या पद्धतीने उद्योगधंद्यांना फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ती एसीझेड आहे. एसीझेड प्रत्येक एसीझेड मध्ये तशाच फॅसिलिटी असतात. धर्तीवर दिली जाईल का महाराष्ट्र? ते ती धरती जर क्रिएट केली तर त्या धर्तीवर मिळतील. गडकरीजींनी जे पत्र दिलं होतं या सगळ्या संदर्भात तुम्हाला याची माहिती होती का? एअरबसच्या नाही, गडकरीजींनी जे पत्र दिलं होतं, जसं मी एक विरोधी पक्ष नेता असताना देखील माझ्या राज्यात तिकडे जर एमओयू होतोय तर आला पाहिजे अशी माझी इच्छा होती, तसं गडकरीजींची इच्छा होती महाराष्ट्राच्या हिताकरता. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात झालेल्या गुंतवणुकीबद्दल सरकार काही व्हाईट पेपर किंवा माहिती म्हणून सादर करेल का? मागच्या 2.5-3 वर्षात सांगण्यासारखं काहीच नाही आहे. व्हाईट पेपर व्हाईटच राहणार आहे, कोरास पेपर राहील. पण ते तुमची इच्छा असेल तर काही सांगायचा प्रयत्न करू. शिवसेनेकडनं असं डॉक्टर त्यावेळी मागचं पॉपकॉर्न जे होतं ते आयफोन बाबत होतं आणि जो प्रकल्प झाला नाही ते सेमीकंडक्टरचा होता. नाही, मी पुन्हा प्रश्न विचारतो. सेमीकंडक्टर प्रकल्पाबद्दल शिवसेनेच्या सरकारने पाठवलेलं एक पत्र दाखवा. काही नाही आहे, काही त्यांनी केलं नाही आहे. आणि जी चर्चा झाली होती म्हणजे तीच चर्चा कंटिन्यू होती, आमच्या काळातलीच चर्चा कंटिन्यू होत आली होती. त्यांच्या काळामध्ये उलट कॅबिनेटचा निर्णय घ्या आणि आम्हाला पॅकेज द्या असं ज्यावेळेस वेदांतांनी सांगितलं, त्यांनी कॅबिनेटचा निर्णय केला नाही. त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही आधी निर्णय करा मग आम्ही कॅबिनेटचा निर्णय घेतो. तिकडे गुजरात कॅबिनेटचा निर्णय घेऊन मोकळं झालं. आम्ही आल्याबरोबर आम्हाला हे समजलं, आम्ही कॅबिनेटचा निर्णय केला. हे शेवटचे प्रयत्न आम्ही केले. त्यांना चिंताच नव्हती, त्यांनी काहीच केलं नाही आहे. त्यामुळे त्यांना आरोप करायचा अधिकारच नाही. त्यांनी घालवलेला प्रकल्प आहे. सर आता झालं रे. मुलावर हां. सुभाष देसाईंच्या मुलावर भाजपच्या आमदारांनी आरोप टक्केवारीपर्यंत केले. याच्याबाबत काही चौकशी केली जाणार आहे का? कारण की जर उद्योग मंत्र्यांच्या मुलांच्या नावाने काही व्यवहार होत असतील तर नाही, काही
क्रेडिबल पुरावे मिळाले तर कोणाही बद्दल आम्ही चौकशी करू. आकस ठेवून कोणाची चौकशी करणार नाही, पण पुरावे असतील तर नक्की करू. आज मैं केंद्र सरकार का बहुत आभार व्यक्त करता हूं कि महाराष्ट्र को इलेक्ट्रॉनिक क्लस्टर केंद्र सरकार ने मंजूर किया है. 2000 करोड़ की इसमें इन्वेस्टमेंट आने वाली है और उसके बाद एक बड़ी इकोसिस्टम इलेक्ट्रॉनिक्स की शुरू होगी. फ्यूचर ऑफ द बिजनेस ये इलेक्ट्रॉनिक्स है और आने वाले दिनों में सबसे ज़्यादा निवेश इलेक्ट्रॉनिक्स के क्षेत्र में होने वाला है और उसकी इकोसिस्टम महाराष्ट्र को मिलने के कारण बड़े पैमाने पर रोजगार भी पैदा होगा और निवेश भी आएगा. इसलिए मैं महाराष्ट्र सरकार का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, भारत सरकार का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं और महाराष्ट्र इसके लिए पूरा सहयोग देगा ये विश्वास भी मैं व्यक्त करता हूं. इसके साथ साथ कुछ फेक नैरेटिव्स तैयार किए जा रहे हैं, फॉक्सकॉन का हो या एयरबस का हो. मैं इस बारे में सारे कागजात लेकर यहाँ पर आया हूँ कि ये कब गए हैं, पेपर की न्यूज़ लाया हूँ. जो प्रकल्प मार्च 21 में ही गुजरात चला गया, जिस समय महाराष्ट्र में उद्धव ठाकरे जी की एमवीए की सरकार थी, आज बताया जा रहा है कि वो प्रकल्प हमारे समय गया है. सैफरान का जो प्रकल्प 1 साल पहले शुरू हो गया वो बताया जा रहा है, जो हैदराबाद गया वो बताया जा रहा है कि हमारी सरकार में गया. जो महाराष्ट्र को मिले ही नहीं थे, ऐसे बल्क ड्रग पार्क या मेडिकल डिवाइसेस पार्क, इनके बारे में झूठा नैरेटिव तैयार किया जा रहा है. एक प्रकार से महाराष्ट्र को बदनाम करने का षड्यंत्र महाविकास आघाड़ी के लोग कर रहे हैं. वे अपनी सरकार जाने से इतने आहत है कि अब वो किसी भी प्रकार से हमारी सरकार को बदनाम करना चाहते, चाहे इस बदनामी में महाराष्ट्र बदनाम हो जाए, चाहे महाराष्ट्र से निवेशक दूर हो जाए, चाहे महाराष्ट्र की साख पर बट्टा लगे, उनको इससे कोई लेन देन नहीं है. लेकिन वो जितने झूठे नैरेटिव फैलाएंगे उनका हर झूठ हम बेनकाब करेंगे. और मैं आज भी दावे के साथ कहता हूं, 2 साल में महाराष्ट्र को नंबर 1 इन्वेस्टमेंट डेस्टिनेशन हम फिर बनाएंगे. आज भी महाराष्ट्र आगे ही है, थोड़े नंबर्स में हम पिछले 2 साल में पिछड़ गए, लेकिन उसको फिर एक बार नंबर 1 पर ले जाने का संकल्प हमने किया है और वो हम करके दिखाएंगे. सर, आपने कहा है 2 साल में महाराष्ट्र को नंबर 1 बनाएंगे, तो इसका रोड मैप क्या होगा? एक सेकंड, जो बॉटलनेक्स है उसे दूर करने की क्या योजना है? देखिए, रोड मैप जो होगा वो इंफ्रास्ट्रक्चर लेड डेवलपमेंट का होगा और विशेष रूप से इलेक्ट्रॉनिक्स हो, इंडस्ट्री 4.0 हो, फूड प्रोसेसिंग हो, ऐसे सेक्टर्स हमने ढूंढे. उन सेक्टर्स में हम बड़े पैमाने पर निवेश लाएंगे और एक इकोसिस्टम उसकी तैयार करेंगे. सबसे महत्व की बात यह है कि निवेशक तब आता है जब उसको यह ध्यान में आता है कि यहाँ की कानून व्यवस्था अच्छी है, यहाँ पर उसका निवेश सेफ है, जो पिछले सरकार में उसको लगता नहीं था. जिस प्रकार की वसूली वहाँ होती थी और जिस प्रकार के कांड सामने आए, उसके कारण निवेशक महाराष्ट्र से थोड़े दूर गए थे. वही निवेशकों का विश्वास हम लोग फिर तैयार करेंगे. देवेंद्र जी, आप जब भी बाहर, अभी सूरज कुंड के दौरान 3 दिन बाहर थे, उस दौरान 3-4 प्रेस कॉन्फ्रेंसेस हुई और सरकार के ऊपर टिप्पणी की गई. इसके बाद, इसके पहले भी जब फॉक्सकॉन गई थी तो आप उस समय विदेश में थे, जिस समय ये सारी टिप्पणी हो रही थी. आपको लगता है कि सरकार कहीं न कहीं जो चीज माननी चाहिए या जो चीज लोगों से डिले हो रहा है, इसके कारण ये सारा फेक नैरेटिव तैयार हो रहा है? देखिए, ये मेरी प्रेस कॉन्फ्रेंस थोड़ी लेट हुई, इसमें कोई दो राय नहीं, क्योंकि मैं सूरज कुंड में था. लेकिन सरकार की तरफ से हम लोगों ने अलग अलग प्रकार से सफाई देने का प्रयास भी किया. इसमें
देखिए कभी कभी क्या होता है कि कुछ लोग फेक नरेटिव की फैक्ट्री चलाते हैं और उस फैक्ट्री में अगर चुनिंदा 4-5 पत्रकार भी ऐड हो जाए तो ये फैक्ट्री ज़्यादा तेज़ी से चलती है। लेकिन मेरा विश्वास है कि महाराष्ट्र में कम से कम 95% हमारा जो मीडिया है इसके पास सही इन्फॉर्मेशन पहुंचती है, तो वो सही इन्फॉर्मेशन लोगों तक ले जाता है। आज सही इन्फॉर्मेशन मैंने आपको दी है, वो लोगों तक ले जाइए। आदित्य ठाकरे ने कहा है, आदित्य ठाकरे कह रहे हैं कि जब से आपकी सरकार है तमाम प्रोजेक्ट गुजरात जा रहे हैं, इसी गुजरात में प्रोजेक्ट भेजने के लिए ये पूरा काम रचा गया था। अच्छा, मेरा उनको ये सवाल है, ये सारे प्रोजेक्ट तो उनके ज़माने में गुजरात में गए। अब मैं ये पूछना चाहता हूँ कि अगर कोई इंडस्ट्री उनकी सरकार के रहते गुजरात जाना चाहे तो क्या वो रोक सकते हैं? कोई अधिकार है उनको? ये कमर्शियल डिसीजन होता है। इसमें आपको उस इंडस्ट्री के पीछे लग के उसका हैंड होल्डिंग करके उसको ज़्यादा सॉफ्ट्स देकर उसको अपने पास रखना पड़ता है। अभी उनको पता ही नहीं है, जिनको वसूली करना ही पता है उनको लोगों को देकर कैसा लाया जाता है थोड़ी मालूम होता है। देखिए ऐसा है, मैंने मराठी में भी बताया, आपको हिंदी में भी बता देता हूँ ताकि कोई आपके मन में शंका न रहे। हम किसी को भी केवल विक्टिमाइज करने के लिए किसी की तफ्तीश या इंक्वायरी नहीं करेंगे, लेकिन अगर कोई हमारे पास प्रूफ लाकर देता है, एविडेंस देता है, तो कोई भी हो उसकी इंक्वायरी होगी। चलो, थैंक यू, धन्यवाद। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे